श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण 68वी ओवी पाहतो आहोत की टिटिभू चाचूवरी माप सुये सागरी मी नेणतू त्यापरी प्रवर्ते येथ. एक टिटवी नावाचा टिठीव 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 असा ओरडणारा पक्षी असतो. छोटासा चिमणी एवढा असतो साधारणपणे, पण त्याची चोच मात्र लांबलचक असते. आणि हा पक्षी एकदा आपली अंडी हरवली आणि बहुतेक ती या समुद्राने गिळंकृत केली असावी असा त्याच्यावर राग धरून, थांबा आता मी हा समुद्रच सगळा रिकामा करून टाकतो असं म्हणून आपल्या येवल्याशा चोचीमध्ये जे काही 2-3 थेंब पाणी मावेल ते पाणी तो आपल्या चोचीतून उपसून बाजूला नेऊन टाकू लागला. आता विचार करा, तो टिटवी पक्षी केवढासा, त्याची चोच केवढी, आणि त्याने चोचीतून पाणी नेऊन टाकणं हे काम केवढंसं. आयुष्यभर नव्हे युगानुयुगे त्याने जरी पाणी उपसून टाकलं तरी समुद्र काही रिकामा होणार आहे का? अशी ही टिटवीची उपमा देऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की त्याप्रमाणे त्या टिटवी एवढा येवलासा मी जीव आणि गीतेचा अर्थ सांगायला निघालोय. अहो, मी आयुष्यभर जरी गीता सांगत बसलो तरी माझ्याच्याने त्याचा अर्थ सांगणं होईल का? हा गीतेचा अर्थ अनावर आहे आणि तो मी आकलन करून तुम्हाला सांगणं हे माझ्याच्याने शक्य होईल का, असा प्रश्न ज्ञानेश्वर महाराज विचारतायत. ही त्या ज्ञानी माणसाची एक अत्यंत नम्रता आहे, मनाची विशालता आहे आणि मनाचा मोठेपणा आहे. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जे खरे ज्ञानी असतात, जे खरे मोठे असतात, तेच स्वतःला लहान समजत असतात. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की टिटभी चाचूवरी माप सुये सागरी. एवढासा टिटवी नावाचा हा पक्षी आणि चोचभर पाणी आणि तेवढ्या मापाने तो समुद्र रिकामा करायला चाललाय. मी नेणतू त्यापरी प्रवर्ते येथ. अशा पद्धतीने मी स्वतः गीतार्थ करून घेण्यासाठी नेणता आहे, म्हणजे अजाण आहे, अज्ञानी आहे, आणि तरी देखील मी प्रवृत्त झालो. प्रवर्ते येथ, हे काम करायला मी प्रवृत्त झालो. असं आपल्याकडे कमीपणा घेऊन ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. कालच्या ओवीमध्ये त्यांनी एरवी भानू तेजी काय खद्योता शोभा आथी असा प्रश्न केला होता की सूर्य उगवल्यानंतर काजव्याने काय ते चमकावं आणि त्याचा उजेड तरी काय पडणार. त्याप्रमाणे मी काजव्यासारखा आहे आणि सूर्यप्रकाशाची स्पर्धा करायला चाललेलो आहे. असा आपल्याकडे अत्यंत कमीपणा घेऊन तरी देखील मी तुम्हाला गीतेचा अर्थ सांगतोय आणि हे तुम्ही अवधारी माझ्याकडे लक्ष द्या असं म्हणतोय. अहो, हाच माझा अपराध नव्हे का?
आता पुढच्या ओवीमध्ये आणखीन एक तात्विक दृष्टांत ते देत आहेत. 69वी ओवी. ऐका आकाश गिवसावे, तरी आणिक त्याहून थोर व्हावे, म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी विचार केला तर ते मला शक्य होणार नाही. का शक्य होणार नाही याचं कारण सांगताना ते म्हणतायत, आकाश गिवसावे तरी आणिक त्याहून थोर व्हावे. जर आकाशाला जर आपल्याला कवेत घ्यायचं झालं, कवळायचं झालं, मिठीत घ्यायचं झालं, आकाशाला जर आपल्या कुशीमध्ये घ्यावं असा विचार केला किंवा आकाशाला आलिंगन द्यावं, त्याला मिठी मारावी असा जरी विचार केला तरी आपण स्वतः आकाशापेक्षा मोठं असावं लागतं, व्यापक असावं लागतं, हे तरी मान्य आहे ना. आणि मी एवढासा हो, आणि हे आकाश मी कसं काय मिठीमध्ये सामावून घेईन, आणि म्हणून हे मला शक्य आहे का, असा ज्ञानेश्वर महाराज असा तात्विक दृष्टांत देऊन सुद्धा आपली असमर्थता किंवा आपला छोटेपणा, आपलं अजाणपणा इथे व्यक्त करतात. आणि पुढे म्हणतात, म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. आणि म्हणून जर विचार केला तर अपाडू म्हणजे माझा काय पाड लागणार त्या आकाशाला कवेत घेण्याचा, आणि असा जर मी निर्धार करावा तर ते चुकीचं नाही का किंवा शक्य आहे का. आता थोडासा आपण बारकाईने विचार करूया. आपण प्रत्येक गोष्ट मनामध्ये ठेवतो किंवा बुद्धीमध्ये ठेवतो असं आपण मानतो. मुळामध्ये मन नावाचा असा काही अवयवच नाही आहे की जो आपल्याला दाखवता येईल. हे मन आहे असं एकही अवयव आपल्या शरीरामध्ये नाही. आणि मग असं असलं तरी देखील या जगामध्ये असणाऱ्या अनंत असंख्य गोष्टींचे अर्थ आपल्या मनामध्ये ठासून भरलेले असतात. म्हणजे अर्थ मनामध्ये राहतात कसे, तर ते अत्यंत सूक्ष्म अवस्थेमध्ये असतात. आणि म्हणून हे अर्थ कळण्यासाठी किंवा पाहता येत नाहीत आणि समजत नाहीत, म्हणून ते अतींद्रिय अवस्थेमध्ये असतात. मुळात मन नावाचं इंद्रियच नाही आहे. ते इतकं सूक्ष्म आहे की त्या सूक्ष्म असणाऱ्या मनामध्ये अनंत गोष्टींचे अनंत अर्थ राहतात. म्हणजे ते अर्थ किती सूक्ष्म असतील बघा. आता असे अनंत जे अर्थ आपल्या मनामध्ये आहेत आणि त्यातून आपण या सगळ्या गोष्टींना अर्थ प्राप्त होईल असं वक्तव्य करत असतो. म्हणजे हे सगळं अनावर नाही का, नाही का. याला अनावर असं का म्हटलं आहे, कारण आपण आवरायला जावं तर ते आवरणं आपल्या हातात नाही आहे. तो अर्थबोध करून घेणं आपल्या हातात नाही आहे. तो अर्थ साठवून ठेवणं आपल्या हातात नाही आहे. आणि तो अर्थ पाहिजे त्या वेळेला बाहेर येणं हेही आपल्या हातात नाही आहे. आता यातलं आणखीन एक गमक लक्षात घ्या. मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा मनात साठवलेले अर्थ सूक्ष्म आहेत. त्या सूक्ष्म अर्थापर्यंत आपण विचार करू शकतो किंवा आपली बुद्धीची झेप जाऊ शकते. परंतु आत्मतत्व किंवा परमात्मतत्व हे त्याच्याही पेक्षा कित्येक पटीने सूक्ष्म आहे. आणि म्हणून ह्या परमार्थ स्वरूपाचं आपल्याला आकलन होत नाही आणि ते अजिबातच आपल्याला समजत नाही. म्हणून हे आत्मतत्व किंवा गीतेचा अर्थ हे अनाकलनीय आहे, अनावर आहे.
असं ज्ञानेश्वर महाराज इथे आपल्याला सांगतात. इथे आणखीन एक मर्म लक्षात घ्या. ते सूक्ष्म असणारं आत्मतत्व कळून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या इतकं सूक्ष्म झालं पाहिजे, किंवा या आकाशाला गवसणी घालण्या इतकं आकाशापेक्षा मोठं झालं पाहिजे. म्हणून या दोन्हीही गोष्टी आपल्याला अशक्य आहेत. आणि केवळ आपली ही असमर्थता, ही अशक्यता श्रोत्यांपुढे मांडावी म्हणून त्यांनी खद्योताची म्हणजे काजव्याची आणि टिटवीची उपमा देऊन आपण कसे असमर्थ आहोत आणि तरी देखील आपण प्रयत्न करतो आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हेच परमार्थाचं खरं मर्म आहे. सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, गोविंद रे, एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, गोविंद रे, एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे, गोविंद रे, एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव मोले, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव मोले, बाप रखमा देवीवर विठ्ठल रे, बाप रखमा देवीवर विठ्ठल रे, विठ्ठल रे, विठ्ठल रे, विठ्ठल रे, एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे,
गोविंद रे एक गोविंद रे तुझ सगुण म्हणो की सगुण म्हणो की सगुण म्हणो की निर्गुण रे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजच आपल्या एका अभंगातून हे सांगतायत की हे जे आत्मतत्व आहे हे इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की त्या सूक्ष्मापर्यंत जाता येत नाही. आणि ते इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे, इतकं विशाल आहे की आकाशाला कवेत घेतल्यासारखं आहे. मग आता मला सांगा, असं असताना सुद्धा मी कशाच्या भरवशावर हे करायला बसलोय? तर त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. माझे गुरु जे माझ्या समोर बसलेत त्यांच्या प्रसादामुळे, त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्याच शक्तीने, सामर्थ्याने मी हे धाडस करू शकतो आहे. आणि अशा प्रकारे आपल्याकडे कमीपणा घेऊन सुद्धा मी हे धाडस का करू शकतो? तर माझ्या गुरूंची माझ्यावर कृपा आहे. ही गुरूंबद्दल असणारी श्रद्धा, हा भाव, ही निष्ठा आपण ज्ञानेश्वरांकडून शिकली पाहिजे. हेच या 2-3 ओव्यांचं गमक आहे आणि हेच परमार्थाचं मर्म आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.